नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। गुरुकुंज मोजरी येथे सौ आरतीताई राजेश वानखेडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवत वाढदिवस श्री गुरुदेव वृद्धाश्रम येथे साजरा केला। दिनांक 25 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाषराव सोनारे सर तसेच वानखेडे यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। बदलत्या सामाजिक व कुटुंब व्यवस्थेत वृद्धाश्रम ही एक सामाजिक गरज बनली आहे। वृद्धांचा सन्मान राखणे ही आपली जबाबदारी आहे। आजचा कार्यक्रम ही केवळ वाढदिवसात एक साजरी करणारी घटना नसून समाजात एक सकारात्मक संदेश देणारा प्रयत्न आहे। वृद्ध मातांना आवश्यक साहित्य वाटप करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांना आनंद देण्याचा या छोटासा प्रयत्न आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गुरमाडे। ह्या आहे राजेश भाऊ वानखेडे, तिवसा विधानसभेमधले यांच्या सहपत्नी यांचा वाढदिवस आहे आज मॅडम तुम्ही जो उपक्रम केला आहे वृद्धांना जे वाढदिवसानिमित्त भरपूर खर्च करतात, तुम्ही जो खर्च केला यांच्यासाठी त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? नाही, आम्ही दरवर्षीच येतो, दर दिवाळीला इथे येतो। या दिवाळीला आम्ही आचारसंहिता असल्यामुळे येऊ शकलो नाही आणि मला इथे यायला खूप आवडते। मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून वाढलेली आहे। माझे बाबा रोज प्रार्थनेला जातात, सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतात आणि मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आणि हे मी एकदम आत्मसात करून आणि सगळ्या जनतेची सेवा, बस सेवाभाव आणि सेवाच करायची आणि इथे येऊन मला खूप ऊर्जा मिळते आणि सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो। त्यातून मला अजून काम करण्याची ऊर्जा मिळते आणि मला खूप आनंद होतो। त्यामुळे मी दरवर्षी इथे येऊन भेट देते आणि आणखी भेटायला येणार आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करणार आणि अजून यांच्यासाठी काय आपल्या मोजरीसाठी मी काय करू शकते आणि अजून याचा चांगला एक आपला म्हणजे तिवसा मतदारसंघाचा चांगला विकास करू एवढं मी तुम्हाला आश्वासन देते। मॅडम, हे प्रश्न तुम्ही नेहमी सुखदुःखात म्हणजे प्रत्येक गावात भेटीला जाता आणि आता एवढ्यातच लालासाहेब देशमुख ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, तर त्यावर ते माकड आळवा आलं, ते तुम्ही त्यांना दवाखान्यात नेऊन त्याबद्दल काय? आपण सगळ्यांची सेवा करायला पाहिजे। जेव्हा आपल्याला कोणी दिसते असं की काही ॲक्सिडेंट झाला आहे काय, तर आपण उतरून त्यांना बघायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत जी महिला होती, त्यांची पत्नी होती, ती प्रेग्नेंट होती, तिला दम लागत होता आणि त्यांच्या मिस्टरांना खूप लागलं होतं, टाके पडले त्यांना, म्हणून मी त्या दिसल्याबरोबर त्यांना गाडीत बसून घेऊन गेली, त्यांच्यावर उपचार करेपर्यंत मी 2 तास तिथे थांबली आणि जेव्हा त्यांनी जोपर्यंत म्हटलं नाही की आम्ही ठीक आहे तोपर्यंत मी घरी गेली नाही, कारण की आपले लोक आहे, आपल्या लोकांसाठी आपण धावलं पाहिजे, केलं पाहिजे आणि मी सतत करत राहणार। त्यातून मला खूप मनाला एक समाधान होते की आपण चांगलं काही करायला पाहिजे आणि त्यातून एक समाधान, त्यांचं जे ब्लेसिंग आहे ते आपल्याला मिळते आणि सेवाभाव तर माझ्या वडिलांनी मला शिकवला आहे आणि ते तर मी करणारच। आज तुमच्यामुळे मॅडम भरपूर जणांना असं वाटेल का असा उपक्रम केला पाहिजे वृद्धांना या, तर त्यावर धन्यवाद। आणि या आश्रमासाठी अजून आम्ही चांगलं काहीतरी मोठा करू आणि यांना अजून सुखसुविधा उपलब्ध करू असं माझं खूप मनापासून हे मन आहे आणि मी आमदार साहेबांना वारंवार सांगत असते, तर आपण या वृद्धाश्रमाचा अजून चांगला कायापालट करू।